नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत सुरू होणारं साखळी उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी तुर्तास स्थगित केलं आहे। यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे यांच्यावर टीका केली आहे। जरांगे यांना रसद पुरवणाऱ्या वाळू माफियांच्या टोळ्या उचलण्याचे काम पोलिसांनी सुरू केलं आहे, त्यामुळे जरांगे घाबरले आहेत। मराठा समाजाच्या डोळ्यात धूळ फेकत आहे असा आरोप देखील नवनाथ वाघमारे यांनी केला आहे। बघूयात। आबा मनोज जरांगे पाटील यांनी 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा केली होती, मात्र तुर्तास उपोषण स्थगिती दिल्याचं कळतंय। कसं पाहता त्यांच्या भूमिकेकडे? हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मनोज जरांगेचा बार फुसका ठरणार आहे, कारण जरांगेच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू आहे। जरांगेच्या सगळ्या आसपास घोंगवणारे, रसद देणारे वाळू माफिया, गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे जरांगे आता करणार नाही की जरांगेला आता जरांगेच्या पायाखालची वाळू सरकलेली जरांगे घाबरलेला आहे, त्यामुळे जरांगे करणार नव्हता। फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगेला पहिल्यापासून माहिती की पुन्हा प्रेस बोलवायची, त्यामधून सांगायचे की आता आम्ही करणार नाही, आमच्या मागण्या हे झाल्या। आता जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं, सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट काढणं लोकांचं सुरू होतं, सगळ्या गोष्टी सुरू होत्या। परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगेला माहीत झालंय। परंतु आता मराठा समाजाने जरांगेच्या खरंच बुडावर लाभ घालून जरांगेला बाहेर काढलं पाहिजे। जरांगेपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे। जरांगे सारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवू नये असं आम्हाला वाटतं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सचा तिच्या प्रियकरानेच लासूर स्टेशन येथील आपल्या शेतात नेऊन खून केला आणि त्यानंतर प्रेत आपल्या शेतातील एका पडक्या खोलीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मोनिका सुमित निर्मळ असं हत्या झालेल्या युवतीचं नाव आहे, तर शेख इरफान शेख पाशा असं हत्या करणाऱ्या प्रियकराचं नाव आहे। त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मोनिका ही जालना येथे राहत होती। दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये-जा करत होती। रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे, तर या पार्किंगवर काम करीत असलेल्या शेख याच्या सोबत तिचे वर्षभरापासून संबंध जोडले होते। 6 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी आली नाही, त्यामुळे आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तपासचक्रे फिरवली असता आरोपी शेखने त्याच्या शेतात नेऊन मोनिकाची हत्या करून तिचा मृतदेह पुरल्याचं समोर आलं। या प्रकरणी कदीम जालना पोलीस पुढील तपास करीत आहे। दरम्यान मोनिकाच्या सासरकडील मंडळीचा देखील या हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप तिचे वडील मार्क्स झांबरे यांनी केला आहे। कदीम जालना पोलिसांनी शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीने हा किचकट गुन्हा 14 फेब्रुवारी रोजी उघडकीस आणला आहे। मी पोलीस निरीक्षक सलीम चौस, शिल्लेगाव पोलीस स्टेशन, गंगापूर तालुका। माझ्याकडे आज जालना पोलीस स्टेशन, जालना जिल्ह्यातील कदीम नगर पोलीस स्टेशनचे पोलीस आले होते। PSI श्री नागरे साहेब, त्यांनी आम्हाला पोलीस मदत मागितली। त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक मिसिंगची तक्रार होती। एक अनामिका, मी नाव घेत नाही, अनामिका सांगतोय, तर तिची मिसिंगची तक्रार होती। तिच्या शोधात त्यांनी मागच्या 5-7 दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा। मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली। त्या ठिकाणी त्यांनी एक संशयित व्यक्ती थांबलेला होता, त्या व्यक्तींनी दाखवलं या ठिकाणी सदर अनामिकेला पुरलेला आहे। आणि ॲक्च्युअली त्यांनी ते घटनास्थळ दाखवल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब, वैद्यकीय अधिकारी, आमचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समक्ष त्या ठिकाणी खणण्यात आलं। खणण्यात आणल्यानंतर ती अनामिका मला मिळून आलेली आहे। वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांचा वैद्यकीय पंचनामा करून आम्हाला अहवाल देत आहेत। त्यानुसार मयताचे जे नातेवाईक आहेत ते तक्रार देत आहेत, त्यानुसार पुढील गुन्हा दाखल होऊन। माझं नाव मार्कस लाजरस झांबरे, राहणार रेल्वे स्टेशन, रमाबाई नगर, जालना। मी येथे रहिवासी असून माझी मुलगी मोनिका मार्कस झांबरे ही स्टाफ नर्स आहे आणि ही अपडाऊन करीत होती औरंगाबादला। 6 तारखेला तिचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला आहे। तिचे खुनारी
सुमित निर्मळ, संजय निर्मळ, अजून सपना निर्मळ आणि तिचा एक देर आणि तिची एक आजी शेंडगेबाई यांनी प्लॅन केला आणि त्या इरफानने खून केला. इरफान बी दोषी. तुमची कारवाई करायची आता काय मागणी, काय कारवाई करायला पाहिजे? आमची कारवाई अशी आहे की त्याला फाशीची शिक्षा पाहिजे. 302चा गुन्हा दाखल करायचा पाहिजे. अपहरणचा केस पाहिजे. बलात्कारचा केस पाहिजे. खुनाचा केस पाहिजे. हिंदू मुलीला मुसलमान. आपल्या मुलीसोबत जी काही निर्गुणपणे हत्या झाली, ही घटना झाली, काय सांगाल, काय मागणी राहील आपली? मी सुनीता मार्कस झांबरे, राहणार रेल्वे स्टेशन रमाबाई नगर इथे राहत आहे. माझी मुलगी, आम्ही परिवार राहत आहे आणि माझी मुलगी संभाजीनगर या ठिकाणी ड्युटी करत असताना ती 6 तारखेला गेली आणि घरी आलीच नाही. म्हणून आम्ही रेल्वे स्टेशन कदीम जालना पोलीस स्टेशन इथे जाऊन तिची तक्रार नोंदवली, पण तिचा काही तलाश लागला नाही. नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला खूप दिवस जात राहिलो, 2-4 दिवस जात राहिलो, पण तिचा तलाशच नाही लागला. मग नंतर त्यांनी तलाश घेतला, एक गुन्हेगार मिळाला. त्या गुन्हेगाराला धरलं, पण ते काय कबूल व्हायना नाही. मग नंतर आम्ही त्याच्याशी कबुली करून घेतली. मग त्यांनी कबूल केलं की आम्ही लासूर स्टेशनला गेलो. तिथं जाऊन पाहतो तर नांगरे सराला ठेपा लागला की ती मुलगी अशी अवस्थेत पडलेली आहे, तिची निर्गुण खून करण्यात आला, तिच्यावर अत्याचार केला, तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा छळ केला. साहेब, त्यांनी कोण आहे त्याला तुम्ही कडक शिक्षा द्या साहेब, आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायल्याशिवाय राहू नका. आणि ती मुलगी मग आमचा एक सहारा होती. माझा नवरा अपंग आहे साहेब, आणि आता आमचं हे तुम्ही निवारण करा सर्व काही साहेब. आता आम्ही काय करणार आहे बापा, आम्हाला काय तुम्ही न्याय द्या, न्याय द्या आम्हाला साहेब, न्याय द्या आम्हाला तुम्ही. आणि त्याला फाशीची शिक्षा द्या आणि त्याला कडक शिक्षा द्या. तिच्या गुन्हेगाराला इरफान शेखला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आपल्या मुलीसोबत जी काही घटना घडली, काय सांगाल या घटनेसंदर्भात आणि काय मागणी राहील आपली? माझं नाव मार्कस लाजरस झांबरे, राहणार रमाबाई नगर रेल्वे स्टेशन येथील रहिवासी असून माझी मुलगी मोनिका मार्कस झांबरे ही 6 तारखेला औरंगाबाद येथे ड्युटीला गेली असता वापस घरी आलीच नाही. संध्याकाळी 8 वाजता मी फोन कदीम जालन्याला गेलो आणि तिची मिसिंग तक्रार दिली. पोलिसांनी शोधाशोध केली. नंतर ती काही मिळालीच नाही. मग नंतर नागरे साहेबाचा फोन आला की तुम्ही तात्काळ लासूर येथे या. मग तिथं गेल्यानंतर आम्ही बघितलं की तिला पुरलेलं होतं. तिची निगरून हत्या केली, तिचा गळा दाबून हत्या केली. तिला पुरल्या गेलं शेख इरफान याने. तरी मला न्याय हवा आणि अति जलद कडक शिक्षा द्यावा, फाशीची शिक्षा द्यावा ही विनंती. घनसावंगी तालुक्यातील मौजे साकळगाव शिवारातील शेतामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेल्या गांजाची शेती करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि घनसावंगी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शेतातील 22 गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे. जालन्यातील मौजे साकळ गावात गांजाची शेती करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. भास्कर माणिक माने असं या शेतकऱ्याचं नाव आहे. भास्कर माने हे मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गांजाची शेती करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत होते. मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना आणि घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मौजे साकळगाव येथे भास्कर माणिक माने यांच्या शेतावर छापेमारी करून शेताची पाहणी केली. भास्कर माणिक माने यांनी शेतामध्ये गांजाच्या एकूण 22 झाडांची लागवड केली होती. या 22 झाडांचे वजन 5 किलो 464 ग्राम असून त्यांची किंमत 54,640 रुपये इतकी आहे.
पोलिसांनी गांजाची 22 झाडे जप्त केली आहेत. तसेच भास्कर माणिकमाड यांच्या विरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केतन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गोपाल गोशिक, फुलचंद गव्हाणे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजने, सतीश श्रीवास, संदीप चिंचोले तसेच घनसावंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार रणजित वैराळ, सुनील वैद्य, प्रकाश पवार, धनाजी गवळे, गंगाराम कदम इत्यादींनी केली आहे. महानगरपालिकेच्या उजाश प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त गांधीचमन परिसरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिका जालना, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, दामिनी शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुवारी जालना शहर महानगरपालिका जालना, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, दामिनी शहर स्तर संघ यांच्याद्वारे जालना शहर महानगरपालिका क्षेत्रात स्थापित दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटातील केलेल्या उजास प्रकल्पाचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून अर्जुन खोतकर, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर हे होते. या प्रसंगी उजास युनिट मार्फत तयार करण्यात आलेल्या उजास ग्रीन कापडी पुनर्वापर पॅडचे सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मासिक पाळी आणि कापडी पॅड जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच या कार्यक्रमामध्ये युनिटमध्ये काम करणाऱ्या 20 महिला या युनिटच्या माध्यमातून सक्षम झाल्या आहेत. त्यातील 4 महिलांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले. त्यांच्या आयुष्यामध्ये मासिक पाळी आणि मासिक पाळी वापरायचे साधन, कापडी पॅड यावर झालेला प्रभाव आणि मिळालेली संधी यामुळे त्यांनी महानगरपालिकेचे आणि उजासचे आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रियंका राजपूत, अतिरिक्त आयुक्त जालना शहर महानगरपालिका, नंदा गायकवाड, उपायुक्त जालना शहर महानगरपालिका, अपर्णा जाधव, सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, सहाय्यक आयुक्त अनुराधा नागोरी, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, आयुक्त महाव्यवस्थापक आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांची मुख्य उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय फुलंब्रीकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन NULM विभाग प्रमुख रामेश्वर घोळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. खासदार तिथे नाही म्हणत, सर्वात मोठा महापौर तिथे गणला जातो. लंडन मधला महापौर निवडून आणण्यासाठी लक्ष्मीबाईच्या मदतीशिवाय पुढच्या काळामध्ये महापौर निवडून येणं अशक्य होतं आणि त्या लक्ष्मीबाईमुळे तिथं तिथला महापौर बसायचा आहे. लंडनमध्ये जे सर्वात महागडा एरिया फाई हुक लेन, या फाई हुक लेन मध्ये लक्ष्मीबाईंनी 5 बंगले घेतले एका खानावळीच्या बळावर. लक्ष्मीबाई शिकलेली अंगठेबाजार, 4थी शिकलेली अंगठेबाजार, पण कष्टाच्या बळावर, मेहनतीच्या बळावर लक्ष्मीबाईंनी तिथं फाई हुक लेनला 5 मोठे बंगले घेतले. महिला या कष्टाळूच असतात, त्यांच्या बाजूला कष्ट पुजलेलेच आहे, पण प्रामाणिकपणे जर कष्ट केले तर कष्ट महिलाला पुढे घेऊन जाऊ शकतात. याचा विचार आपण लक्ष्मीबाईच्या कष्टावरती करू शकतो. आता समजा असं आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं एखादं पत्र पाठवायचं, तर बाळासाहेब ठाकरे मुंबई जरी लिहिलं तर त्याला अमुक अमुक गल्ली, मातोश्री, मग तिथं हा ॲड्रेस टाकायची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणलं की पत्र मुंबईला बाळासाहेब ठाकरेच्या घरी जायचं. आता भारतातून जे तिथं जेवायचे, नंतरच्या कालखंडामध्ये त्या लक्ष्मीबाईला आजीबाई लंडन ही पदवी मिळाली. आजीबाई लंडन नावाने ती ओळखल्या जायची. भारतातून एखादं पत्र गेलं की आजीबाई लंडन, मग ते फाई हुकलेन वगैरे काही ॲड्रेस टाकायची गरज नव्हती. एवढी प्रसिद्ध ती बाई त्या ठिकाणी होऊ शकली. मी तुम्हाला सांगतो यासाठी की सर्वात तुमची आहे. तुम्हाला सुद्धा आजीबाई लंडन व्हायचं, तुम्हाला सुद्धा लक्ष्मीबाई व्हायचं. आणि मला खात्री आहे तुमच्या कार्यक्षमतेवरती एका वर्षामध्ये तुम्ही जी प्रगती या ठिकाणी केलेली आहे ही प्रगती निश्चितपणे उल्लेखनीय आहे. आणि ही प्रगती करत असताना
फक्त काही हा एक नफा कमावण्याचा उद्देश मी ठेवला नाही. यामध्ये पूर्ण कॉटन आरोग्याशी उदयी यामध्ये कॉम्प्रोमाइज तुम्ही या ठिकाणी केलं नाही. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचं आणि तेवढंच तुम्हाला अफोर्डेबल, तेवढंच तुम्हाला कमी खर्च लागेल अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे भविष्य कालखंडामध्ये आपला जो उदासनी या ठिकाणी हा जो प्रकल्प सुरू केलेला आहे तो निश्चितपणे लक्ष्मीबाईप्रमाणे भरारी घेईल आणि भविष्य काळामध्ये संपूर्ण देशभरात नाही जगभरामध्ये आपण आपलं प्रोडक्ट या ठिकाणी पोहोच करू शकू. त्यासाठी लागल ते प्रयत्न मी सुद्धा तुमच्या पाठीमागे उभं राहील. ती मदत तुम्हाला या ठिकाणी करेल. आज वर्षपूर्ती झाली. मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. पुढच्या वर्षी आपण निश्चितपणे खांडेकर साहेबही राहतील, मीही राहतील आणि विष्णू राहील. महापौर म्हणून विष्णू पण या ठिकाणी इथं राहील. त्यामुळे ती अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. तुमच्या या प्रकल्पाला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. बिर्ला एज्युकेशन सोसायटीच्या आपल्या सर्व भगिनी आणि आमचे भांडे या ठिकाणी आले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या उत्पादन केंद्रातून तयार करून मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करतो. खरं तर कोणताही बिझनेस करायचा म्हटलं तर एक त्याला शिकलेला वर्ग असला पाहिजे, त्याला इकॉनॉमिक्सचं ज्ञान असलं पाहिजे, त्याच्याकडे फायनान्शियल म्हणजे पैशाची व्यवस्था असली पाहिजे, त्याला बिझनेसचं ज्ञान असलं पाहिजे, त्यांनी काही शिक्षण घेतलेलं MBA केलेलं असलं पाहिजे वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी लागतात खरं तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, कारण त्या शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय कसा करायचा हे शिकवलं जातं. परंतु आपल्या बचत गटानं, आपल्या शहर वस्तीस्तर संघानं, महापालिका आणि आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या मदतीनं हे दाखवून दिलं आहे की ह्या रेग्युलर पठडीमध्ये काम करणाऱ्या लोकांव्यतिरिक्तही लोकंसुद्धा एक चांगल्या प्रकारचे उद्योग करू शकतात, उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात. खरं तर महिलांचं या वस्तीस्तर संघामध्ये काम करणाऱ्या आपल्या दामिनी शहर वस्तीस्तर संघामध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांचं मी मनोमन अभिनंदन करतो की त्यांनी जो उपक्रम त्यांच्यासमोर दिला तो अत्यंत कार्यक्षमतेनं त्यांनी तो कार्यभाग तडीस नेला. आजपर्यंत त्यांनी जे त्यांना ज्या समस्या आल्या त्या सर्व समस्यावर मात करत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं, कारण माझ्या माहितीप्रमाणे सर कोणत्याही स्वरूपात आपलं उत्पादन जे मार्केटमध्ये जातं आहे ते खराब आहे किंवा त्याच्याविषयीच्या तक्रारी आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत. याचा अर्थ असा आहे की आपण जे तयार करतो ते एखाद्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या, ज्या सॅनिटरी नॅपकिनमध्ये काम करणाऱ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांच्या तोडीस तोड असणारं उत्पादन आपण तयार करतोय. हा आपल्या या पूर्ण उपक्रमाचा सगळ्यात मोठा भाग आहे. मुंबई वरळी येथील महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीचे सदस्य सचिव ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे हे जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी जालना येथील महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाचा दौरा केलाय. या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांनी अनुकंपाच्या धर्तीवर किती जागा आहेत, आस्थापनाच्या किती जागा रिक्त आहेत, दलित वस्तीत किती कामे झाले आहेत, समाज कल्याण खात्याअंतर्गत जिल्हा परिषद मार्फत गावात किती समाज मंदिरे बांधली गेली आहेत आदी माहिती जाणून घेतली आहे. दौऱ्यावर आलात, महानगरपालिकेचा आढावा वगैरे घेतलात, काय आढावा घेतलात, काय सूचना वगैरे केल्या? आढावा म्हणजे नुसत्या महानगरपालिकेचा नाही घेतला तर जिल्हा परिषदेचं समाज कल्याण, त्याच्यानंतर ओव्हरऑल नगरपालिका, म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जवळपास 17 जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो मी आता. तर केवळ महानगरपालिकाच लक्ष नाही तर आयोग जिथं जिथं काम करतो मल्टी डायमेन्शन्स आहेत, स्वायत्तता आहे, तेव्हा जिथं SC आणि STच्या प्रश्नाच्या संदर्भातल्या गोष्टी घडत असतात तिथं प्रशासनाला विचारलं गेलं पाहिजे म्हणून हा दौरा होता. बऱ्याच वेळेला मुंबईला ऑफिस आहे आयोगाचं, CFS वरळीला. माझी नियुक्ती झाल्याच्यानंतर शिंदे गव्हर्नमेंटमध्ये नियुक्ती झालेली आहे तर खूप सारी गर्दी असायची. खाली मी नेहमी विचार करायचो की एवढे लोक काय येतात म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, तर त्यांची कामं आहेत. मग कामं काय होती तर लाडपागे समितीच्या शिफारशी, अनुकंपाच्या धर्तीवरच्या नेमणुका आणि तत्सम गोष्टीसाठी लोक येताना मला ते दिसलं.
मग हा विचार केला की ही सगळी चतुर्थ श्रेणीतली माणसं आयोगाकडे येतात, काहीतरी न्याय मिळेल आपल्याला, आणि म्हणून तिथे गर्दी खूप होऊ लागली. शिवाय 4 पैसे खर्च करून लोक इथे यायला लागले. मग तिथं आम्ही सुनावण्या करतो, हेअरिंग घेतो. मग असं वाटलं की आपण जिल्ह्यातच जावं डायरेक्ट, आणि त्या आस्थापनामध्ये रिक्त जागा किती आहेत, अनुकंपाच्या धर्तीवरच्या किती आहेत, दलित वस्तीतली कामं किती झालेली आहेत, समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज मंदिरं किती गावात झाली, ती अर्धवट आहेत का, तिथं जे मुलींचे वसतिगृह चालवले जातात काही खाजगी संस्था, तर मग ते बरोबर आहे का, त्यांना जेवण वेळेवर मिळतं आहे का, त्यांची राहण्याची व्यवस्था नीट होते का, स्कॉलरशिप नीट दिल्या जातात का, किंवा स्टेट समाज कल्याण जे आहे खातं, जिल्ह्याला समाज कल्याण अधिकारी, त्यांच्या अंतर्गत काही योजना राबवल्या जातात, त्या पर्क्युलेट होतात का, अधिकारी फील्डवर जाऊन काम करतात का, पाहणी करतात का, नगरपालिकेच्या रमाई योजना ज्या राबवल्या जातात, दलित वस्तीतला निधी इतरत्र वळवला जातो आहे का, ती एक असे अनेक प्रश्न होते. काही स्कॉलरशिपचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, मग काही एन्क्रोचमेंटच्या केसेस असतात जिल्ह्यामध्ये. अनेक NGOंना आम्ही भेटतो, अनेक कार्यकर्त्यांना इंडिव्हिज्युअल भेटतो. आजच एक सुनावणी झाली एका संस्थेच्या नाव नाही सांगत, पण एका शिक्षण संस्थेच्या संदर्भातली. मग तीही सुनावणी मी इथं केली. काही लोकांना निलंबित केलेलं असतं, बडतर्फ केलेलं असतं, आयोगाकडे ती लोक दाद मागत असतात. व्हॉटेवर आणि व्हेनेवर डिस्क्रिमिनेशन इज देअर, कमिशन इज देअर. मग ते लेबर डिस्क्रिमिनेशन असेल, सोशल डिस्क्रिमिनेशन असेल, या सगळ्या गोष्टीच्यासाठी आयोग खालपर्यंत जाऊन काम करतो. जेव्हा मुंबई आयोगानं सोडली, म्हणजे मला तरी असं वाटतं की मी बऱ्यापैकी फिरतो आहे, तर प्रश्न सुटलेले नाहीतच ना. म्हणजे जो डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे तो आहेच की. म्हणजे ज्या शिर्डीच्या नगरीमध्ये साईबाबाला तुम्ही दर्शनाला देशातून विदेशातून लोक येतात, त्या सागर शेजवळच्या भावांना, म्हणजे आता छोटा भाऊ समाज कल्याण खात्यात आम्ही अनेक जणांना प्रयत्न केले म्हणून लागले. बाबासाहेब आंबेडकरांची रिंग वाजवली म्हणून त्याचा खून झाला. म्हणजे जिथं श्रद्धा सबुरी वगैरे हा संदेश जगाला लोक घ्यायला येतात, तिथं त्या शिर्डीत असं होतं की बाबासाहेबांची रिंगटोन वाजली म्हणून माणसं मारली जातात. आमच्या गायराण्याच्या जमिनी अनेक गावगुंडांना लुबाडलेल्या आहेत. मग पोलीस प्रशासन काय करतं आहे, म्हणून जिल्हा लेवलवर सुद्धा सगळ्या ॲट्रॉसिटीचा रेट ऑफ कन्व्हिक्शन्स खूप खाली चाललेला आहे. काही पोलीस नोंदवतच नाहीत, किंवा नको माझे वरिष्ठ मला रागवतील किंवा काय होईल, किंवा माझ्याच भागात ॲट्रॉसिटी कशा होतात, मला प्रमोशन कदाचित थांबेल. संत भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांच्या विभागांतर्गत बंजारा पारंपरिक नृत्य करत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बघूयात. संत भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख शोभा घुगे यांच्या विभागांतर्गत बंजारा पारंपरिक नृत्य करत संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी तांड्यातील महिला मंडळ यांनी आपल्या पारंपरिक बोलीभाषेतील गीत नृत्य साजरा करत चिमुकल्यांची मनं जिंकली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार, प्रमुख पाहुणे लहू भैया राठोड, नानासाहेब ढाकणे, योगेश राठोड आणि बंजारा मित्रमंडळ तसेच शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव गीते यांनी केले. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर
कालिका TNT, फैसला जो मजबूत हो। जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे। तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे। जीतू लेडीज विंग जालना प्रेझेंट फेमिना फेस्टा जीतू लाइफस्टाइल एग्जीबिशन 16 February 2025 टाइम 10 AM to 9 PM वेन्यू गुरु गणेश भवन जालना। शॉपिंग, फूड जोन, गेम जोन, एंटरटेनमेंट, गोल्ड एंड सिल्वर ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी, ड्रेसेस, किड्स वेयर, मेन्स वेयर, साड़ीज, एक्सेसरीज, ट्रैवल इसेंशियल, होम डेकोर, रोबोटिक्स, ड्राई स्नैक्स, टैटू मेकिंग एंड मच मोर। ओपन फॉर ऑल। उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा, रिंग रोड, नवीन मोंढा जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये। गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात। बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये RO फिल्टरचे पिण्याचे पाणी। बाजार संकुलात भुसार, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते। सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच। उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत। रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात। शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा। 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था। शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी। शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी। नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा। मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले।